नमस्कार, SK9 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता एक दुःखद बातमी आपण येवल्यातून पाहणार आहोत. पुण्याच्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर येवल्यात आणखी एक हुंडाबळीची घटना समोर आली आहे. सोनाली चव्हाणचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानं घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील हाय प्रोफाईल वैष्णवी हगवणेचे प्रकरण ताजे असताना नाशिकच्या येवल्यात सलग दुसरी हुंडाबळीची घटना समोर आली आहे. 1 महिन्यापूर्वी भक्ती गुजराती हिच्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असताना येवल्यातील आडसोरेगाव या ठिकाणी सोनाली चव्हाण हिचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानं कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. 2 दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या सोनालीचा मृतदेह घराशेजारीलच विहिरीत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी सोनालीचे पती, सासू सासरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान सोनालीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन येवला उपजिल्हा रुग्णालय येथे न करता नाशिक रुग्णालयात करण्यात आले. या पोस्टमॉर्टमचा अहवाल अद्याप प्रलंबित असून रात्री उशिरा पोलिसांनी हुंडाबळीची केस दाखल करून 2 आरोपींना देखील ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात सोनाली चव्हाण हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तयार करण्यात आला होता. SK9 न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर. आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील. त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला.